ओम एज्युकेशन सोसायटी संचलित ओम पब्लिक स्कूल आणि ओम क्लासेस कुंभोज यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आपण लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन आमदार अशोकराव माने यांनी दिले। सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आशा प्रकाश पाटील होत्या। ओम पब्लिक स्कूलने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून सदर शिक्षण संस्थेत 200 विद्यार्थी शिक्षण घेण्याचे काम करत आहेत। परिणामी अल्प मोबदल्यात शिक्षण देण्याचे काम पब्लिक स्कूल करत असून त्यांनी सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवावे असे मत आमदार अशोकराव माने यांनी बोलताना व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच स्मिता चौगुले, दर्गेवाडी सरपंच सुलभा कदम, उपसरपंच अशोक आरगे, सुनील पाटील, कुंभोज ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ, माजी सरपंच जयश्री जाधव, रविराज जाधव, विनायक माने, भरत भगत, बाळासाहेब शिंदे तसेच कुंभोज दुर्गेवाडी परिसरातील मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पालक वर्गातून चांगलाच प्रतिसाद मिळाला। यावेळी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे संस्थापक चेअरमन विनायक माने व आभार संस्थेच्या मुख्याध्यापिका अश्विनी माने यांनी मांडले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।